कायदा असा आहे, कायदा तसा आहे, एकतर्फी आहे, असं आपण 200 वर्ष बोलतोय. 1860 साली कायदे आले होते. तेव्हापासून काही फरक पडलाय का? 1950 नंतर हिंदू मॅरेज ॲक्ट आला, 56 रूल्स आले, परत आणखीन काय काय कायदे आले, डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टपर्यंत. मग जर तुमच्या बाजूने कायदे होणारच नाही आहेत तर त्याच्या विरुद्ध ओरडून 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 काही उपयोग नाही. आत्महत्या केल्या लोकांनी तरी काही उपयोग झालेला नाही. मग जे कायदे आहेत ते थोडेसे नीट राबवा, ते थोडेसे नीट हे करा. पोटगीचं ॲप्लिकेशन आहे, तिचं ॲसेट्स अँड लायबिलिटी आलं आहे का नाही पहा. त्याच्यासाठी ॲप्लिकेशन पहिल्याच तारखेत होते की नाही पहा. नसेल तर आपण चुकताय. तिच्या ॲसेट्स अँड लायबिलिटीमध्ये रॉंग गोष्टी असतील, काम करते नाही करत, खोटं बोलते, त्याचा पुरावा, स्पष्ट पुरावा घेऊन 379ची कारवाई करा. असे जे मार्ग आहेत आपले ते करा. मग आपल्याला किमान न्याय तरी मिळेल.